नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराणाला सुरुवात केलेली आहे. आता भागवत कथा पुराण एपिसोड 27ला मी चालू करते. आपण दशम स्कंदाला सुरुवात करणार आहोत. या स्कंदामध्ये आपण काय बघणार आहोत तर प्रामुख्यानं आपण भगवंतांचा जन्म आणि त्यांच्या लीला हे आपण बघणार आहोत. एपिसोड 27ला चालू करण्यापूर्वी मी प्रथम मंगलाचरण म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सांद्रे नीलांबुदाभं जगन्वीत पाणिं मंडनं मंडदानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुंती तनूजावनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवत कथा पुराण दशमस्कंद भाग 1. दशमस्कंदाचा विषय आहे निरोध. निरोध म्हणजे संहार या अर्थाने निरोध वापरला जातो. कारण या अध्यायामध्ये भगवंतांनी अवतार घेऊन अनेक असुरांचा नाश केला, त्यांचा संहार केला, म्हणून या स्कंदाचा विषय निरोध आहे असं मानलं जातं. परंतु संत श्रेष्ठ श्रीधर स्वामी जे 13व्या शतकामध्ये होऊन गेले आणि ज्यांनी भागवतावर अत्यंत प्रसिद्ध असा ग्रंथ लिहिला, त्याच्यावर टीका लिहिली, त्यांचं म्हणणं असं आहे की दशम स्कंदाचा विषय हा निरोध नसून आश्रय आहे. आश्रय या दृष्टीनं की भगवंतच सगळ्या जगताचा आश्रय आहे. वेळोवेळी ते अवतार घेतात. धर्म संस्थापनेसाठी, समाजाची घडी व्यवस्थित बसवून देण्यासाठी ते वेळोवेळी अवतार घेतात आणि तेच तर साऱ्या जगताचं मूळ कारण आहे. त्यांच्यामुळेच हे जग विकसित पावतं, त्यांच्याच आधारावर ते वृद्धिंगत होतं आणि शेवटी त्यांच्यामध्येच ते प्रलय पावतो. तर या दशम स्कंदाचा विषय आश्रय आहे असं संत श्रेष्ठ श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. भगवान वेळोवेळी अवतार घेतात त्याचं प्रमुख कारण म्हणजे समाजाची घडी विस्कटून जाते. कधी कधी दुष्टांचं प्राबल्य माजतं, असुर वृत्ती वरती येऊ लागतात आणि संत सज्जनांना या जगतामध्ये राहणं ही लोक, दुष्ट लोक, आसुरी लोक अगदी अशक्य करून टाकतात. त्यावेळेस समाजाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी भगवान अवतार घेतात
आणि रामावताराच्या वेळेला काय झालं की त्यांनी जो अवतार घेतला तो त्यांनी मनुष्य धर्म पाळण्यासाठी म्हणून घेतला. ते तेव्हा व्रतस्थ होते आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की रामावतारामध्ये जेव्हा ते जनकपुरीला गेले किंवा ते कुठेही जेव्हा जात असत तेव्हा त्यांच्या अनुपम अशा व्यक्तिमत्वामुळे, सौंदर्यामुळे आणि ते दिसायला अत्यंत देखणे असल्यामुळे तेथील स्त्रिया त्यांच्यावर मोहित होत असत. परंतु तेव्हा श्री रामचंद्र त्यांना हसून म्हणत की पुढच्या जन्मी. तसंच सीता जेव्हा त्यांनी तिचा त्याग केला आणि ती वनामध्ये गेली त्यानंतर जेव्हा जेव्हा प्रभू रामचंद्रांना काही धर्म कार्य करायची गरज पडे तेव्हा ते आपल्या बाजूला बसवण्यासाठी बर का आपल्या बाजूला बसवण्यासाठी सीतेच्या सुवर्ण मूर्ती करून घेत असत. तर त्या सुवर्ण मूर्ती एकदा सजीव झाल्या आणि त्या प्रभू रामचंद्रांना म्हणू लागल्या की आम्हाला आपला प्रत्यक्ष सहवास हवा आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र त्यांना म्हणाले की पुढील जन्मात. का? कारण ते एकपत्नी व्रत होते. यावेळचं त्यांचं आयुष्य व्रतस्थ होतं त्यामुळे त्यांनी नकार दिला. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की जेव्हा कृष्णावतार झाला आणि तेव्हा त्यांचे जे एवढे विवाह झाले त्याचं कारण हेच आहे की त्या मूर्तींनी नंतर जेव्हा जनकपुरीतील ज्या स्त्रिया मोहित झाल्या होत्या अशा प्रत्येकाने एवढंच नव्हे तर वेद ऋचा मंत्र यांनी सुद्धा गोपी स्वरूपामध्ये कृष्ण जन्मामध्ये त्या अवतारामध्ये जन्म घेतला आणि त्यांच्या त्या कधी गोपिका कधी राण्या अशा त्या बनून आल्या. जेव्हा पृथ्वीवर कंसाचा अत्याचार अतिशय वाढू लागला तेव्हा पृथ्वी माता अगदी त्रस्त झाली आणि तिनं गोमातेचं रूप घेतलं आणि ती ब्रह्मदेवांना भेटायला गेली. त्यांना विनंती केली की बघा आपल्या पृथ्वीची ही काय अवस्था झाली, आपणच याच्यावर काहीतरी उपाय काढावा. तेव्हा ब्रह्मदेव आणि इतर देव बर का ब्रह्मदेव आणि इतर देव तिला घेऊन भगवान श्रीकृष्णांकडे गेले आणि पृथ्वीनं तिची व्यथा सगळी मांडली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिला म्हणाले की माझ्या कानावर कंसाचा अत्याचार आणि जनतेची काय दशा झालेली आहे हे माझ्या कानावर आलेलं आहे आणि मी लवकरच पृथ्वीवर अवतार घेणार आहे. यदुवंशामध्ये मी त्यांचा परमपुरुष म्हणून प्रगट होणार आहे. तेव्हा सर्व देवतांनी सुद्धा अंश अवतार घेऊन माझ्या या लीलेमध्ये त्यांनी सहभाग द्यावा असं मी विनंती करतो. वसुदेवाच्या घरात बर का यदुवंशीय वसुदेवाच्या घरात भगवान श्रीकृष्ण परमपुरुष म्हणून अवतार घेणार आहेत. जितक्या वेद श्रुती मंत्र आहेत त्या सर्व गोपिका बनून त्यांनी यावं. त्यानंतर शेष भगवान बर का शेष भगवान भगवंतांना म्हणाले हे बघा मागच्या जन्मामध्ये म्हणजे रामावतारामध्ये मी तुमचा लहान भाऊ होतो आणि मला खूप कष्ट करावे लागले, खूप त्रास सोसावा लागला. त्यामुळे आता बर 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 त्याला अडवत भगवंत म्हणाले ठीक आहे या जन्मात तू माझा मोठा भाऊ हो. तसंच माझी ही योगमाया शक्ती या कृष्णावतारामध्ये माझी पत्नी रुक्मिणी बनून तिथे येईल. तेव्हा रुक्मिणी म्हणाली रामावतारामध्ये माझे खूप हाल झाले, आता मी माझ्या महालाच्या काही बाहेर पडणार नाही हे मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते.
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, अजिबात महालाच्या बाहेर तू पडू नयेस. अशा प्रकारे प्रत्येकाने, इतर देवदेवतांनी, सगळ्यांनी अंशावतार घेतले आणि भगवान श्रीकृष्णांनी निश्चय केला की यदुवंशीयांमध्ये परमपुरुष या दृष्टीनं ते आता लवकरच अवतार घेतील. राजा उग्रसेनांचा मुलगा कंस, उग्रसेनांचा भाऊ देवक, तो पण राजा होता आणि त्याची मुलगी देवकी. बर का, कंस आणि देवकी हे एकमेकांचे भाऊ बहीण होते, चुलत भाऊ बहीण होते. जेव्हा देवकीचं विवाह वसुदेवांशी झाला तेव्हा कंसानं आपल्या बहिणीचा विवाह संपन्न सोहळा मोठ्या आनंदानं त्यानं त्यामध्ये सहभाग घेतला आणि स्वतः त्यानं देवकी आणि वसुदेवाला आपल्या रथामध्ये घातलं आणि तो मिरवणुकीमध्ये तो सामील झाला. परंतु झालं काय की तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि असं त्याला कळलं की देवकीच्या पोटी जो 8वा मुलगा जन्माला येईल तो कंस महाराजांचा काळ ठरेल. हे ऐकल्यानंतर कंसाला अतिशय क्रोध आला. काय, मी जिच्या लग्नानिमित्त आनंद व्यक्त करतोय तिला रथामध्ये घातले, तिचाच 8वं अपत्य मला नष्ट करणारे. त्याला अतिशय संताप आला आणि मग त्यानं काही एक न विचार करता तलवार बाहेर काढली. तेव्हा वसुदेवांनी त्याला शांतपणे समजावलं. म्हणाले, अरे तू मोठ्या उत्साहानं आमचा रथ घेऊन जातोयस आणि लाडक्या तुझ्या बहिणीला तू मारायचा विचार कसं काय करू शकतोस? अरे बाबा, काय आकाशवाणी झाली की तिचं 8वं अपत्य तुझा नाश करेल, बरोबर? मग तू देवकीचा कशाला नाश करतोस? मी तुला वचन देतो, बर का, मी तुला वचन देतो की आमचं जेव्हा बाळ येईल जन्माला तेव्हा ते मी तुझ्या स्वाधीन लगेचच करत जाईन. असं अत्यंत सात्विकपणे शांत वृत्तीने वसुदेवानं कंसाला आश्वासन दिलं आणि त्यामुळे कंस त्याचा राग शांत झाला आणि मग त्यानं त्याच्यावर काही प्रतिक्रिया दाखवली नाही. जेव्हा देवकी आणि वसुदेवांचा पहिलं अपत्य जन्माला आलं तेव्हा अक्षरशः हृदयावर दगड ठेवून वसुदेव महाराजांनी त्यांच्या त्या छोट्याशा बाळाला हातामध्ये घेतलं. जड अंतःकरणानं ते राजा कंसाला भेटायला गेले. मला सांगा, कुणाला आपलं असं नुकतंच जन्मलेलं बाळ एखाद्या दुष्टाच्या हाती सोपवून द्यायला आवडेल? अतिशय दुःखी मनानं वसुदेव कंसाच्या महालात गेले आणि सांगितलं, हे माझं पहिलं अपत्य मी तुझ्या स्वाधीन करत आहे. कंसाला काय वाटलं कोण जाणे, पण तो म्हणाला की राहू दे, या बाळाने माझं काही बिघडवलेलं नाही. आकाशवाणी काय झाली की तुझं 8वं अपत्य जे येईल तो माझा नाश करेल, त्यामुळे तू या बाळाला घेऊन जा. कंस महाराजांना एक चांगला सात्विक विचार सुचला करा, पण तेवढ्यात महर्षी नारद तिथे जे होते उपस्थित ते त्याला म्हणाले, अरे राजा, काय वेडेपणा करतोस का? आकाशवाणी काय झाली, 8वं अपत्य तुझा नाश करेल, बरोबर? आणि मग असं भागवतामध्ये म्हटलं जातं की महर्षी नारदांनी कंसाला वर्तुळ काढून दाखवलं आणि त्याच्यावर 8 रेघा काढल्या आणि मग सांगितलं, कुठलीही रेघ तू धरलीस तरी तिचा कुठूनही
8वा नंबर लागू शकतो. ते ऐकल्यानंतर कंसानं ते पहिलं अपत्य आपल्याजवळ खेचून घेतलं आणि त्याचा निर्दयपणे त्यांनी वध केला. आता आपल्याला असं वाटेल की का बरं कंसाने जर प्रेमानं हे पहिलं अपत्य सोडून दिलं तर मग महर्षी नारदांना ही अशी त्यांना कळ लावायची काय गरज होती. तर महर्षी नारदांनी जाणून बुजून हे केलेलं होतं. त्यांच्या मनात आलं की याच्या पापाचा घडा या दुष्ट प्रवृत्तीच्या राजाच्या पापाचा घडा जेवढ्या लवकर भरेल तेवढ्या लवकर भगवान अवतार घेतील त्याला नष्ट करण्यासाठी आणि मग त्याचा संहार घडून येईल. या हेतूनं त्यांनी त्याला तसं सुचवलं. पूर्वजन्मामध्ये कालनेमी राक्षस म्हणून कंस त्याचा जन्म झालेला होता. मग कंसानं देवकी आणि वसुदेवाला कारागृहामध्ये तुरुंगामध्ये टाकलं. इतकंच नाही तर आपला पिता राजा उग्रसेन याला सुद्धा त्यानं तुरुंगामध्ये टाकलं आणि तो स्वतः मथुरेचा राजा झाला. देवकीच्या 6ही पुत्रांना कंसानं अतिशय निर्दयपणे त्यांनी ठार मारलं. देवकीच्या 7व्या गर्भामध्ये शेष भगवान अवतीर्ण होणार होते. त्यामुळे भगवंत असे म्हणाले, योग मायेला म्हणजे त्यांच्या शक्तीला ते असं म्हणाले की तू देवकीच्या गर्भातला गर्भ जो आहे तो कर्षणानं बाहेर काढ आणि वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी ही गोकुळामध्ये आहे. तिच्या गर्भामध्ये देवकीचा हा 7वा गर्भ तू तिच्या गर्भामध्ये स्थापन कर. त्याप्रमाणे योगमाया शक्तीनं तसं केलं आणि रोहिणीच्या गर्भामध्ये तो 7वा गर्भ वाढू लागला. इथे मथुरेमध्ये लोकांना असं वाटलं की कंसाच्या भीतीनं देवकीचा 7वा गर्भ राहिला नाही असा लोकांचा समज झाला. आणि मग कंसाचे अत्याचार काही थांबायचे नाव घेत नसल्यामुळे भगवंतांनी जो निश्चय केलेला होता की यदुवंशांमध्ये मी परमपुरुष म्हणून जन्म घेईन, अवतार घेईन, त्याप्रमाणे तो दिवस नाही ती मध्यरात्र उजाडली. रामावतारामध्ये त्यांनी दिवसा जन्म घेतला तर कृष्णावतारामध्ये मध्यरात्री जन्म घेतला. रामावतारामध्ये ते सूर्यवंशामध्ये जन्माला आले. कृष्णावतारामध्ये ते चंद्रवंशामध्ये जन्माला आले. रामावतारामध्ये शुक्ल पक्षात त्यांचा जन्म झाला, नवमीच्या दिवशी झाला. तर कृष्णावतारामध्ये कृष्ण पक्षामध्ये अष्टमीला त्यांचा जन्म झाला. कृष्ण पक्षातील रात्री मध्यरात्री देवकीच्या गर्भामधून कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. कसं होतं तेव्हा त्यांचं रूप? भागवतामध्ये अतिशय सुंदर असं भगवान श्रीकृष्णांच्या अवताराचं वर्णन आलेलं आहे. कमळासारखे डोळे, 4 हात, शंख चक्र गदा पद्मांनी विभूषित, गळ्यामध्ये कौस्तुभमणी
वर्ण नील होता, छातीवर श्रीवत्स चिन्ह होतं. सर्व आभूषणांनी अलंकृत असे अत्यंत तेजस्वी दैदिप्यमान असा तो परमपुरुष छोट्या अवतारामध्ये कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेवांच्या समोर उपस्थित झाला. वसुदेवांना माहिती होतच, त्यामुळे त्यांनी अत्यंत नम्रतेनं बालकाला नमस्कार केला. म्हणाले की आपण पूर्ण तेजासह इथे प्रगट झाला आहात आणि भविष्यात आपण सर्व दुष्ट असुरांचा तुम्ही संहार करणार आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. देवकी आपल्या बाळाच्या अत्यंत प्रसन्न विलोभनीय मुद्रेकडे बघत राहिली. नंतर मात्र तिला एकदम आठवण झाली. कंसाच्या भीतीनं ती थरथर कापू लागली आणि ती भगवंतांना तिनं विनंती केली की कृपया तुम्ही आता हे तेजस्वी रूप सोडून द्या आणि सामान्य शिशुप्रमाणे आता छोट बाळ म्हणून तुम्ही आता रूप घ्या, कारण आपलं हे तेजस्वी रूप कुणालाही कळता कामा नये. भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, मी माझं हे रूप तुम्हा दोघांना दाखवलं त्याचं कारण असं आहे की तुम्ही मला दोघांनी एकदा डोळे भरून मला या रूपामध्ये बघावं अशी माझी स्वतःची इच्छा होती. तुम्ही दोघांनी ईश्वर प्राप्तीसाठी पूर्वजन्मी, देवकी पूर्वजन्मी पुष्णी होती आणि वसुदेव हे सुतपा होते. तुम्ही दोघांनी ईश्वर प्राप्तीसाठी म्हणजेच माझ्या प्राप्तीसाठी अविरत साधना केलेली होती, परंतु मी तुम्हाला माझ्या माया शक्तीनं मोहित केलं आणि तुम्ही पुत्र रूपामध्ये माझी मागणी केली. भगवान परत एकदा सामान्य बालकाप्रमाणे एकदम लहान झाले आणि वसुदेवांना ते म्हणाले, लवकरात लवकर तुम्ही आता मला टोपलीत घाला आणि गोकुळामध्ये मला घेऊन चला. गोकुळ याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे गायींचा परिवार आणि दुसरं गो म्हणजे इंद्रियांचा परिवार. वसुदेव भगवंतांना म्हणाले, पण मी तुम्हाला गोकुळामध्ये कसं काय घेऊन जाऊ? कारण इथे दारांना कुलप घातलेली आहेत, जागोजागी पहारेकरी आहेत, मी कसं काय तुम्हाला नेऊ असा त्यांना प्रश्न पडला. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मला घेऊन तर चला, भगवान हसून म्हणाले. सगळी कुलप उघडली गेली. सगळे पहारेकरी गाढ निद्रिस्त झाले आणि वसुदेव टोपलीत आपल्या बाळाला घालून अतिशय निर्विघ्नपणे मध्यरात्रीच्या सुमाराला तिथून कारागृहातून ते बाहेर पडले. मध्यरात्रीची वेळ, पाऊस धो धो कोसळत होता. यमुनेमध्ये ते शिरले तशी यमुनेचं पाणी भराभरा वाढू लागलं. हळूहळू ते त्यांच्या कमरेपर्यंत येऊ लागलं, वरती जाऊ लागलं. तेव्हा भगवान काळजीत पडले की अशी काय ही यमुना नदी, माझ्या वडिलांना ती पाण्यामध्ये बुडवून टाकेल की अशानं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की यमुना मातेला माझं चरणस्पर्श हवा आहे. मग भगवंतांनी टोपलीतून त्यांचं छोटस पाऊल बाहेर काढलं. त्याचा यमुनेला जेव्हा स्पर्श झाला तेव्हा यमुना देवी माता सुखावली आणि पाणी परत खाली जाऊ लागलं. बघता बघता वसुदेव गोकुळामध्ये पोचले. तेव्हा यशोदेच्या घरामध्ये ते जाऊन पोचले.
यशोदा पण प्रसूत झाली होती. मुलगा किंवा मुलगी काय झालं हे कळण्याआधीच यशोदा त्या प्रसूती झाल्यामुळे गाढ निद्रेमध्ये ती गेलेली होती. वसुदेवांनी भगवंतांना तिच्याजवळ ठेवलं आणि यशोदा मातेला जी योगमाया रूपानं जी कन्या झालेली होती त्या कन्येला वसुदेवांनी टोपलीमध्ये घातलं आणि ते पुन्हा झपाझपा मथुरेच्या दिशेने चालायला लागले. परत तेच घडलं. जेव्हा ते टोपलीतल्या आपल्या कन्येला घेऊन दरवाजापाशी गेले तेव्हा आपोआप सगळे दरवाजे उघडले गेले आणि ते आपल्या खोलीमध्ये व्यवस्थित सुरक्षितपणे जाऊन पोचले. मग सकाळी कंसाला बातमी कळली की कन्या रत्न प्राप्त झालेला आहे. काही का असेना आठवं आहे. कंस अतिशय रागाने तिकडे गेला. त्यानं त्या कन्येला हातात घेतलं आणि निर्दयपणे त्यानं तिचे पाय असे धरले, उडवलं तिला. त्या सरशी ती जी योगमाया होती ती काय त्या कंसाच्या तावरीत सापडणार होय. ती बघता बघता आकाशात गेली. अष्टभुजा देवीचं रूप तिनं घेतलं आणि ती म्हणाली, अरे तू काय मला मारणार? हा, तुला जो मारणार आहे तो तर केव्हाच त्याचा जन्म झालेला आहे. आता तरी तुझा सगळा दुष्टपणा तू सोडून दे, असं म्हणत ती अंतर्धान पावली. तिचं ते अष्टभुजा देवीचं ते बोलणं ऐकून कंस अतिशय भीतीग्रस्त झाला. त्याला अचानकपणे एक अनामिक भीती वाटू लागली. तसं तर त्या 8व्या मुलाची दहशत त्याच्या मनामध्ये 24 तास जागृत असे. मग त्याला काय वाटलं कोण जाणे. पुरे झालं म्हणून त्यानं देवकी वसुदेवाची क्षमा मागितली आणि त्यांना कारागृहातून मुक्त केलं. आता इकडे यशोदा मातेनं सकाळी बघितलं तर एक छोटासा देखणा तेजस्वी भगवंतांचा अवतारच, जे तिला अजून माहिती नव्हतं, भगवान श्रीकृष्ण तिच्या जवळ तिच्या कुशीमध्ये होते. नंद बाबा अतिशय आनंदित झाले. सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. नंद बाबा हे गोकुळचे राजा होते. त्यांनी सगळ्यांना मिठाई, दागिने, काही छोट्या भेटवस्तू, प्रत्येकाला जो जो कोणी त्यांच्या बाळाचं दर्शन घ्यायला येई त्या प्रत्येकाला मिठाई वाटून ते आनंद साजरा करत होते. जवळपास 5-6 दिवस हा सगळा त्यांच्या जन्माचा उत्सव चालू होता. पाचव्या दिवशी यज्ञयाग आणि धार्मिक विधी आटपल्यानंतर नंदबाबा मथुरेला कंसाला सगळा कर दिला म्हणून तिकडे गेले. वाटेत त्यांना वसुदेव भेटला. वसुदेव म्हणाले की आपलं काम झालं की आपण तात्काळ गोकुळामध्ये जावं. त्याप्रमाणे नंदबाबा गोकुळामध्ये त्यांनी जायचं ठरवलं. तेवढ्यामध्ये पूतना नावाची लहान बाळांना मारणारी अत्यंत क्रूर अशी राक्षसी तिकडे नंदबाबाच्या घरी जाऊन पोचली. अनेक लोक जमलेले होतेच आणि तिथे एक नीलवर्णी बाळ, तिथे छोटस ते बाळ पूतनाच्या डोळ्यांना दिसलं. परंतु तिला कळेना की एवढ्या लोकांच्या गर्दीमध्ये मी बाळाला कसं काय जवळ घेऊ. मग तिनं एक मायावी रूप घेतलं. अत्यंत सुंदर
देखण्या स्त्रीचं रूप तिनं घेतलं आणि अत्यंत शालीनपणे ती त्या गर्दीमध्ये गेली आणि म्हणाली, बघू बघू, मला पण बाळाला बघायचंय. सगळ्यांनी तिच्या रूपाकडे बघून कोणी काही संशय घेतला नाही आणि तिनं आपल्या मांडीवर त्या बाळाला घेतलं. तिच्या मनामध्ये जो दुष्ट बेत होता तो आता ती सफल करणार होती. तिनं त्याला स्तनपान देण्याचं ठरवलेलं होतं. ती म्हणाली की मला या बाळाला दूध पाजायची इच्छा आहे. कोणी त्याला आडकाठी घेतली नाही. तिनं आपल्याला त्या बाळाला आपल्या पदराच्या आड घेतलं. तिनं हलाहाल विष तिथे लावून ठेवलेलंच होतं, परंतु ते तर साक्षात भगवान होते. हा, ते कोणी सामान्य बालक होते का? ते तर साक्षात भगवान होते. त्यांनी तिला असं काही पकडून ठेवलं आपल्या इवल्याच्या हाताने की ती अक्षरशः गुदमरून गेली आणि नको 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 म्हणत ती बाहेर पडली. पळत 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 गोकुळच्या वेशीजवळ आली आणि बघता बघता तिचा मृत्यू तिथे झाला. त्यानंतर झालं काय, परत तिचा मूळचा राक्षसी अवतार बाहेर आला आणि एक अवाढव्य राक्षसी शरीर गोकुळच्या वेशीवर मरून पडलेलं लोकांना दिसून आलं. परंतु तिच्या मांडीवर असलेला छोटासा बाळ तो मात्र अगदी सुरक्षित होता. त्यानंतर तृणावर्त असुराला कंसाने बाळकृष्णांचा वध करण्यासाठी पाठवलं. श्रींचे भगवंतांचं वजन चांगलंच वाढलं होतं आणि यशोदा मातेनं त्यांना थोडा वेळापुरतं जमिनीवर ठेवलं. तेवढ्यात तिथे तृणावर्त आला आणि बालकाला घेऊन तो आकाशामध्ये त्यानं झेप घेतली. परंतु भगवंतांनी त्याचा गळा दाबला आणि तृणावर्ताचा प्राणच गेला आणि तो खाली येऊन पडला. थोड्या वेळाने तिथे वादळ झालं होतं, त्यामुळे कुणालाच काही धड दिसत नव्हतं. यशोदेला त्या वादळामध्ये आपला बाळ दिसेना. सगळे शोध घेऊ लागले. मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक असुर तिथे मरून पडलेला आहे आणि भगवान त्याच्या बाजूलाच बाल रूपामध्ये तिथे हसत खेळत पडलेले होते. एकदा यशोदा माता बाळाला दूध पाजत होती, तेव्हा तिनं प्रेमानं त्यांचं मुख आपल्या जवळ घेतलं, हाताने कुरवाळलं, हसून त्यांच्याकडे प्रेमानं मायेनं बघू लागली. तर बाळाने जेव्हा जांभई देण्यासाठी त्याचं तोंड उघडलं तर यशोदा मातेला काय दिसलं बाळाच्या तोंडामध्ये, तर अख्खं विश्वदर्शन यशोदा मातेला त्यांच्या मुखामध्ये दिसून आलं. चंद्र, सूर्य, तारे, आकाश, अख्खं जगत, अख्खं विश्व तिला त्या तोंडामध्ये दिसलं. तिनं भीतीनं डोळे बंद केले. थोड्या वेळाने परत डोळे उघडले, बघते तर काय की बाळ आता हसत होतं. यशोदा मातेला वाटून गेलं की आपल्याला काहीतरी भास झाला असावा बहुतेक, म्हणून तिनं तो विचार सोडून दिला. मग काहीच दिवसात यदुवंशाचे पुरोहित गर्ग महर्षी गोकुळामध्ये आले. कारण वसुदेव त्यांना म्हणाले होते की माझ्या बालकांचा जन्म झालेला आहे, पण त्यांच्यावर जन्मसंस्कार अजून झाले नाही. आपण गोकुळामध्ये जा आणि त्या 2 बालकांचा संस्कार तुम्ही करावा
अशी मी तुम्हाला विनंती करतो. गर्ग महर्षी त्याप्रमाणे गोकुळामध्ये ते गेले. नंद बाबानं त्यांचं स्वागत केलं. गर्ग महर्षीने 2 बालकांवर संस्कार करण्यासाठी मी आलेलो आहे हे सांगितलं. परंतु त्याचबरोबर ते म्हणाले की मी जर संस्कार केला तर मथुरेमध्ये सगळ्यांना कळेल, म्हणून आपण गुपचूपपणे हा समारंभ करावा लागेल. तेव्हा नंदबाबा म्हणाले, काही हरकत नाही, आपण गोशाळेमध्ये हे सगळे विधी करूया की जिथे माझ्या लोकांना सुद्धा याची बातमी लागणार नाही. तेव्हा गर्ग महर्षी मोठ्या बालकाकडे बघून म्हणाले, हा मोठा बलशाली बालक आहे बर का, याचं नाव आपण बलराम ठेवूया. आणि हा छोटा बालक जो आहे तो सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो, खेचून घेतो, म्हणून याचं नाव कृष्ण ठेवूया. एकदा आता भगवंतांच्या सगळ्या बाळलीला आपण इथे बघत आहोत, नाही का. एकदा काय झालं की लोणी खाल्ल्यानंतर हे आपले बाळ श्रीकृष्ण मातीमध्ये अस्ताव्यस्त लोळत होते. तसही ते बऱ्याच वेळा मातीमध्ये लोळत असत, माती खात सुद्धा असत. त्यांच्या मित्रांनी यशोदा मातेला सांगितलं होतं की हा तुमचा बाळकृष्ण माती खातो. 2-3दा सांगितल्यानंतर यशोदेनं सांगितलं. ती खूप रागावली, अरे माती काय खातोस तू? तेव्हा बाळकृष्ण म्हणाला, छे माते, अगं मी कुठे माती खातो, हे सगळे मित्र खोटं सांगतायत तुला, तू स्वतःच बघ ना. हो 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 माहितीये मला, ते सगळे खोटं बोलणारे आणि तू एकटा काय तो खरा बोलणारा. अगं माते बघ, माझं तोंड उघडून बघ ना, मी माती खाल्लीये का नाही हे तुला कळेल. तिनं तोंड उघडून बघितलं, माती राहू दे, काय दिसलं, परत एकदा सगळं विश्वदर्शन तिला घडलं. सूर्य, चंद्र, तारे, अख्खं विश्व. या वेळेला तिला काही त्याचा नीटसा अर्थ समजेना आणि ती गंभीर होऊन विचार करायला लागली. तेव्हा मात्र बाळकृष्णाने आपलं विश्वरूप दर्शन देण्याचं थांबवलं, बंद केलं. आता त्यानं माती का खाल्ली किंवा बाळकृष्ण माती का खात असे, त्याचं उत्तर पंडितांनी अशा प्रकारे दिलाय की माती म्हणजे रज, तर भगवंत तर सात्विक वृत्तीचे, परंतु असुरांना संहार करण्यासाठी म्हणून त्यांनी जन्म घेतला असल्यामुळे त्यांना स्वतःमध्ये रजोगुण वाढवण्याची खूप आवश्यकता होती, म्हणून ते माती खात असत. नंद बाबा आणि यशोदा मातेला साक्षात परमेश्वराच्या बाळलीला अनुभवण्याचं सुख का मिळालं, तर नंद बाबा पूर्वजन्मामध्ये द्रोण नावाचे वसू होते आणि यशोदा माता त्यांची पत्नी धरा होती. त्यावेळेला ब्रह्मदेवानं यांना आशीर्वाद दिला होता की आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराच्या बाळलीला बघण्याचं सुख प्राप्त होईल. आणि देवकी आणि वसुदेव यांनी ईश्वर प्राप्तीसाठी कठोर साधना केल्यामुळे त्या दोघांना प्रत्यक्ष परमेश्वर जन्माची अनुभूती त्यांना मिळाली.
आता यशोदा माता कृष्णासाठी लोणी काढत होत्या बर का. बाळ त्यांच्या मांडीवर येऊन बसलं. ती प्रेमानं तिनं त्यांना जवळ घेतलं आणि बाळ दुग्धपान करू लागला. तेवढ्यात झालं काय, चुलीवर जे यशोदा मातेनं पातेलं ठेवलं होतं दुधाचं, त्याची तिला आठवण झाली आणि चुलीवरचं पातेलं खाली काढण्यासाठी म्हणून तिनं आपल्या बाळकृष्णाला मांडीवरनं जरा थोडा वेळ खाली ठेवलं आणि ती पातेलं काढायला धावली. मग काय, तेवढ्या वेळात भगवंतांची दंगा मस्ती सुरू झाली. तोडफोड करायला बाळकृष्णानं सुरुवात केली. त्यानं पालथ्या घातलेल्या उखळावर बाळकृष्ण चढला आणि मडक्यातलं शिळ लोणी तो खाऊ लागला. खूप 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 मस्ती करतोस बाळा, यशोदा माता लाडीक रागानं त्याला ती ओरडू लागली. थांब, आता मी तुला या उखळालाच बांधून ठेवते, दोरीने बांधून ठेवते, म्हणजे मग तू थोडा वेळ तरी मस्ती करणार नाहीस, शांत बसशील. या हेतूनं यशोदा मातेनं चांगली एक दोरी ती घेऊन आली. उखळाच्या ठिकाणी बाळकृष्णाला नेलं आणि आता दोरीनं त्याला चांगलं घट्ट बांधून ठेवावं म्हणून तिनं बाळकृष्णांना पकडलं. पण छे, कसलं काय, बाळकृष्ण मातेकडनं काय बांधून घेतो का स्वतःला? हा, प्रत्येक वेळेला दोरी कमी पडू लागली. बरं, बाळकृष्णांचं काही वजन बिजन वाढलेलं नव्हतं त्या छोट्याशा काही क्षणांमध्ये, ते तेवढेच होते. पण जरी कितीही मोठी दोरी आणली तरी यशोदा माता भगवंतांना काही बांधू शकत नव्हती. शेवटी ती अतिशय थकून गेली, ती अतिशय दमून गेली. मग बाळकृष्णांना आपल्या मातेची दया आली आणि तिच्याकडे कृपा दृष्टी टाकत त्यांनी स्वतःला त्या दोरीनं बांधून घेतलं आणि म्हणून त्यांचं एक नाव दामोदर असं पडलं. दाम म्हणजे दोरी, उदराला ज्यानं दोरी बांधून घेतली तो. तर अशा प्रकारे आपण दशम स्कंदामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये त्यांच्या बाळलीला आपण बघणार आहोत आणि नंतर उत्तरार्धामध्ये त्यांनी अनेक असुरांचा जो नाश केला, त्यांचे पराक्रम, याच्या आपण कथा पुढे बघणार आहोत. भागवत कथा पुराण एपिसोड 27 मी इथे दशम स्कंदाचा भाग पहिला मी इथे समाप्त करते. हा भाग जरी मी समाप्त करत असले तरी पुराणाचे पुढचे भाग घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी तुम्हाला नम्रपणे मी विनंती करते की कृपया माझ्या अमृताचे डोळे या आध्यात्मिक चॅनलला, यूट्यूबवरील चॅनलला आपण शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ति मोरया.
जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.